नमस्कार मित्रहो, भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू, 25 आविष्कार मी आपल्यासाठी उलगडून दाखवणार आहे. सुमारे 20 मिनिटाचा एक अशा एकूण 54 एपिसोड्सच्या माध्यमातून. मित्रहो, या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, त्यांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या भारत देशासाठी त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्या सर्वांसमोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. आजच्या या 50व्या एपिसोडमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्वी तपासलेल्याच एका पैलूचा पुढचा भाग आपण दाखवणार आहोत. तो म्हणजे एक भविष्यवेत्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि इथे त्यांनी 1955 साली भाषावार प्रांत रचनेच्या अहवालावरती जी कठोर टीका केली होती त्याबद्दल मी बोलणार आहे. मित्रहो, डिसेंबर 1953 मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाषावार राज्य पुनर्रचना आयोग याची नियुक्ती केली. त्याचे चेअरमन होते फाजल अली. आणि या आयोगाने आपला अहवाल 1955 मध्ये सादर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं म्हणजे या अहवालावर ज्यावेळी संसदेमध्ये चर्चा झाली त्यावेळी त्यात सहभागी होऊ शकले नाहीत प्रकृती अस्वास्थ्यामुळे. परंतु त्यांचं महापरिनिर्वाण होण्याच्या जवळजवळ 1 वर्ष आधी त्यांनी हा विषय किती महत्त्वाचा आहे हे लक्षात घेऊन त्यावर प्रतिपादन केलेलं आहे. ते म्हणाले, आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे, सध्याचा ज्वलंत विषय आहे तो म्हणजे भाषावार प्रांत रचना. हा प्रश्न माझ्या दृष्टीने इतका महत्त्वाचा आहे की मी काही न बोलता या विषयाला बगल देऊन पुढे जाऊच शकत नाही. अनकोट. डॉक्टर आंबेडकर म्हणाले की भाषावार प्रांत रचना आवश्यक जरी असली तरी हा प्रश्न अगदी थंड डोक्याने युक्तिवादाच्या बळावरच सोडवला गेला पाहिजे, हे त्यांचं प्रतिपादन होतं. आणि म्हणूनच डिसेंबर 1955 मध्ये त्यांनी भाषावार प्रांत रचना काही विचार किंवा ए क्रिटिक ऑफ द लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या विषयावरती एक छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध केलं त्यांच्या महानिर्वाणापूर्वी नेमकं 1 वर्ष आधी. आणि त्या पुस्तकामध्ये नेमका हाच ज्वलंत प्रश्न घेऊन त्यांनी दिशादर्शक आपल्या भविष्यवेत्या वृत्तीचा आपल्याला प्रत्यय आणून दिलेला आहे. या छोटेखानी पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की राज्यघटनेतल्या 3ऱ्या कलमाद्वारे संसदेला नवीन राज्यांची निर्मिती करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की जोरदार मागण्या होत असताना भाषेच्या आधारावर राज्यांना मान्यता देण्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. अखंडपणाने होत असलेल्या या मागण्यांच्या रेट्यामुळे या प्रश्नाचा चाकल्यानं अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्य पुनर्रचना समिती नेमली. आणि या समितीने जो अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये 16 राज्यांचा निर्देश करण्यात आलेला होता. आणि त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकसंख्येचा मापदंड लावून पाहिले असता फाजल अली कमिशनने दिलेल्या अहवालामधून
खालीलप्रमाणे निष्कर्ष निघतात. प्रत्येकी 1 ते 2 कोटीच्या दरम्यान लोकसंख्या असलेली 8 राज्य आहेत. प्रत्येकी 2 ते 4 कोटींच्या दरम्यान लोकसंख्या असलेली 4 राज्य आहेत आणि 1 राज्य तर 6 कोटींच्या वर लोकसंख्या असलेलं आहे. राज्याच्या आकारमानामुळे काहीही फरक पडत नाही आणि संघराज्याच्या निर्मितीमध्ये राज्याचे आकारमान समान असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या आयोगाने केलेली ही सर्वात पहिली आणि सर्वाधिक भयंकर घोडचूक आहे. जर का ही घोडचूक वेळेत सुधारली नाही तर भविष्यात त्याची फार मोठी किंमत द्यावी लागेल, यात मला काही शंका वाटत नाही. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की फाजल अली आयोगाने केलेल्या शिफारसींमध्ये दुसरी एक चूक आहे. जरी ती छुपी असली तरी ती वास्तविक आहे आणि ती उत्तर आणि दक्षिणेचे संबंध विचारात न घेण्यामध्ये ती दडलेली आहे. आणि त्याचं स्पष्टीकरण करून देताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात की जी 16 राज्य प्रस्तावित केली होती फाजल अली कमिशनने, त्यामध्ये दक्षिणेकडची राज्य, मध्यवर्ती राज्य आणि उत्तरी राज्य. उत्तरी राज्यांमध्ये 5 राज्य होती आणि त्यांची एकंदरीत लोकसंख्या 14.5 कोटी होती. दक्षिणेकडे 5 राज्य होती, त्यांची लोकसंख्या मात्र 8.5 कोटी होती एकत्रित लोकसंख्या. आणि मध्यवर्ती जी राज्य होती त्याच्यामध्ये 4 राज्यांचा उल्लेख होता आणि त्यांची लोकसंख्या 5.25 कोटी एवढी साधारण होती. भाषावार प्रांतरचनेच्या नावाखाली भारताला अशा प्रकारे विभाजित करण्याच्या या योजनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आयोगाला वाटतं तितकी काही ही निरुपद्रवी योजना नाही. हे विष आहे आणि हे विष तात्काळ नाहीसं केलं पाहिजे. भारतीय संघराज्याचं स्वरूप ही केवळ एक कल्पना आहे. आपण अजून तरी एकसंघ झालेलो नाही. स्वतःला भारतीय संघराज्य म्हणवून घेण्याच्या दृष्टीने भारत अजून मानसिक आणि नैतिक दृष्ट्या तयार झालेला नाही. भारतीय संघराज्य होण्याकरता आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. संयुक्त भारत आणि भारतीय संघराज्य या जमीन आसमानाचं अंतर आहे. पण उत्तरेचं एकत्रीकरण आणि दक्षिणेचं विकेंद्रीकरण हा काही तिथवर पोहोचण्याचा मार्ग असू शकत नाही. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषावार प्रांतरचनेचे परिणाम यावरती आपले विचार मांडतात. ते म्हणतात, एक राज्य एक भाषा हा जवळपास सर्वच राष्ट्रांचा त्रिकालाबाधित गुणधर्म आहे. जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड, अमेरिका यांच्या घटनेचा अभ्यास करून पहा. सगळीकडे एक राज्य एक भाषा हाच नियम आहे. जिथे कुठे या नियमाला बगल देण्यात आलेली आहे तिथे तिथे त्या राष्ट्राला धोका निर्माण झालेला आहे. एकभाषी राज्य, एकभाषी राष्ट्र स्थिर का असतं आणि अनेक भाषी राज्य अस्थिर का असतं याची कारणं अगदी सुस्पष्ट आहेत. कोणतेही राष्ट्र हे आस्थेच्या जोरावर उभं राहिलेलं असतं. अगदी संक्षेपानं सांगायचं तर असं म्हणता येईल की सामुदायिक एकत्वाची भावना राज्यातील लोकांना बंधुत्वाच्या भावनेनं प्रभावित करीत असते. ही भावना दुधारी असते. एकीकडे ही बंधुत्वाची भावना आपल्याला एकत्र बांधून ठेवते, दुसरीकडे आपल्यासारख्या नसलेल्या लोकांना तोडून टाकते. या बंधुत्वाच्या भावनेचं अस्तित्व हाच स्थिर आणि समतावादी राष्ट्राचा पाया असतो. भाषावार प्रांतरचना इतकी आवश्यक का असते याचं हे एक कारण आहे. पण एखादे राष्ट्र हे एकभाषी का असावे याची इतरही अनेक कारणं आहेत. एक राज्य एक भाषा हा नियम का आवश्यक आहे
याची दोन कारणं डॉक्टर आंबेडकर देतात. पहिलं म्हणजे राष्ट्राला घडवणाऱ्यांमध्ये बंधुत्वाची भावना नसेल तर मतभेद असल्याशिवाय लोकशाही चालूच शकत नाही. नेतृत्वासाठी पक्षीय दुफळी आणि व्यवस्थेतील भेदभाव या आजवरच्या संमिश्र राष्ट्रांमध्ये नेहमी आढळणाऱ्या बाबी आहेत आणि त्या लोकशाहीशी विसंगत आहेत. दुसरी गोष्ट, एक राज्य एक भाषा हा नियम म्हणजे वर्णद्वेष आणि सांस्कृतिक मतभेदांवरचा एकमेव तोडगा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आपल्याला भाषावार प्रांतरचना दोन कारणांसाठी हवी आहे. लोकशाही इथे सहजगत्या रुळावी म्हणून आणि वर्ण आणि संस्कृती यांच्यामधला ताण तणाव काढून टाकता यावा यासाठी. भाषावार प्रांतरचनेचे फायदे सांगताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मला भाषावार राज्यांमधले तोटेही लक्षात आणून द्यायला हवेत. एकभाषी राज्यात तिथली प्रादेशिक भाषा जर अधिकृत भाषा म्हणून वापरात आली तर असे राज्य सहजगत्या स्वतंत्र राष्ट्रीयत्व विकसित करू शकते. स्वतंत्र राष्ट्रीयत्व आणि स्वतंत्र राज्य यांच्यामधली सीमारेषा फार तरल असते. जर असं घडलं तर भारत आधुनिक होण्याची प्रक्रिया थांबेल आणि आपण शत्रुत्व बाळगून सतत युद्धखोरी करत राहणाऱ्या विभिन्न राज्यांनी बजबजलेल्या मध्ययुगीन भारताचे रहिवासी बनून राहू. भाषावार राज्य निर्माण करण्यामध्ये हा धोका निर्विवादपणे सुप्तावस्थेमध्ये लपलेला आहेच, परंतु भाषावार प्रांतरचना न करण्यामागे इतकाच धोका आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारतात, एका भाषेसाठी एकच राज्य असणं आवश्यक आहे का? भाषावार प्रांतरचना म्हणजे नेमकं काय? तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, दोन पैकी एक काहीतरी असू शकतं. त्याचा अर्थ असा होऊ शकतो की एक भाषा बोलणारे सर्व लोक एकाच राज्याच्या अधिकार क्षेत्रात राहिले पाहिजेत. दुसरा अर्थ असाही होऊ शकतो की एकच भाषा बोलणारे लोक पुष्कळ राज्यांमध्ये एकत्र राहू शकतात, मात्र त्यातील प्रत्येक राज्य एकच भाषा बोलणाऱ्या लोकांच्या अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत येत असले पाहिजे. दोन्हीपैकी कोणता अर्थ बरोबर आहे? आयोगाने अशी भूमिका घेतलेली आहे, फाझल अली आयोगाने, की एकच भाषा बोलत असलेल्या सर्व लोकांसाठी एकच राज्य निर्माण केलं पाहिजे आणि हाच नियम लागू केला पाहिजे. इथे डॉक्टर आंबेडकर एक नकाशा काढून दाखवतात आणि ते म्हणतात की उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांमधली विषमता नकाशा पाहिला तर तात्काळ लक्षात येऊ शकेल. ही विषमता प्रचंड मोठी आहे. मोठ्या राज्यांचा भार पेलणं ही लहान राज्यांच्या दृष्टीनं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. ही विषमता किती धोकादायक आहे याची आयोगाला जाणीवही झालेली नाही. अशा प्रकारची विषमता अमेरिकेमध्ये, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये आहे, यात काहीच शंका नाही. परंतु त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य घोटाळे रोखण्यासाठी अमेरिकेच्या घटनेमध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे. इथे डॉक्टर आंबेडकर आपल्या मुख्य मुद्द्याकडे येतात, उत्तर विरुद्ध दक्षिण. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, आयोगाने उत्तर प्रदेश आणि बिहार आहेत तसेच मोठे ठेवून राज्यात फक्त विषमताच निर्माण करून ठेवलेली आहे असे नसून त्यात नवीन आणि विस्तीर्ण मध्य प्रदेश आणि राजस्थानची भरही त्यात घालून उत्तर विरुद्ध दक्षिण अशी नवी राजकीय समस्या त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे. उत्तर हिंदी भाषी आहे, दक्षिण हिंदी भाषा न बोलणारा आहे. हिंदी भाषी लोकांची लोकसंख्या किती आहे हे बहुसंख्य लोकांना माहीतही नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ 48% लोक हिंदी भाषा बोलतात. या तथ्याकडे पाहिल्यास
कुणाच्याही असं लक्षात येऊ शकेल की फाजल अली आयोगाच्या या प्रयत्नांना येणारं फळ म्हणजे उत्तरेचं एकत्रीकरण आणि दक्षिणेचं विकेंद्रीकरण. उत्तरेच्या आधिपत्याखाली राहणं हे दक्षिण सहन करू शकेल का? जर उत्तर एकत्रितपणे अखंड राहिला आणि भारतीय राजकारणावर त्याचा विषम प्रमाणात प्रभाव राहिला आणि दक्षिण खंडित झाला तर या नापसंतीचं द्वेषात रूपांतर होऊ शकेल. केंद्रात एकाच राज्याला अशा प्रकारचं वर्चस्व गाजवू देण्याची मुभा देणं हे अत्यंत धोकादायक आहे. उत्तर आणि दक्षिणेमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. उत्तर भारत हा परंपरावादी आहे तर दक्षिण पुरोगामी. उत्तर अंधश्रद्धाळू आहे तर दक्षिण बुद्धिवादी. शिक्षणाच्या बाबतीत दक्षिण पुढारलेला आहे तर उत्तर मागासलेला. दक्षिणेकडची संस्कृती आधुनिक आहे तर उत्तरेकडची संस्कृती पुरातन आहे. अशा परिस्थितीत उत्तरेच्या आधिपत्याखाली राहणं दक्षिण कसं काय सहन करू शकेल? एव्हाना उत्तरेपासून विभक्त होण्याच्या दक्षिणेच्या इच्छेची चिन्ह सुद्धा दिसायला लागलेली आहेत. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, मी जेव्हा घटनेची रचना करणारा कायदा मंत्री होतो आणि श्री राजगोपालाचारी गव्हर्नर जनरल होते तेव्हा मी माझ्या नेहमीच्या एका भेटीकरता म्हणून श्री राजगोपालाचारी यांच्याकडे गेलो होतो. अशाच एका भेटीत कायदेमंडळ बनवत असलेल्या घटनेच्या स्वरूपाबद्दल बोलताना ते मला म्हणाले आणि त्यांनी राजगोपालाचारींना उद्धृत केलेलं आहे. ते म्हणाले आणि मी उद्धृत करतो आहे, तुम्ही फार मोठी चूक करत आहात. सर्व प्रदेशांचे एकसारखं प्रतिनिधित्व करणारे संपूर्ण भारतासाठी एकच संघराज्य निर्माण होणे वास्तवात शक्य होणार नाही. कारण अशा राष्ट्रसंघात पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसणारी व्यक्ती ही नेहमीच हिंदी प्रांतातली असणार. त्यापेक्षा तुम्ही 2 संघराज्य बनवावीत, एक संघराज्य उत्तरेचं आणि एक संघराज्य दक्षिणेचं. या दोन्ही संघराज्यांचं एक कॉन्फेडरेशन असावं ज्यामध्ये दोन्ही संघराज्यांना समसमान अधिकार असतील. अनकोट. अमेरिकेमध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात, अमेरिकेमध्ये उत्तर आणि दक्षिण यांच्यामध्ये यादवी माजली होती याचा आपल्याला विसर पडून देऊन चालणार नाही. भारतातील उत्तर आणि दक्षिणेत अशा प्रकारची यादवी माजू शकते. अशा प्रकारच्या दुफळीसाठी काळ कित्येक कारणं समोर उपलब्ध करून ठेवेल. उत्तर आणि दक्षिणेमधील संस्कृतींमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे. ही सांस्कृतिक तफावत अत्यंत ज्वालाग्राही आहे. हे आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही. उत्तरेचं एकत्रीकरण आणि दक्षिणेचं विकेंद्रीकरण करताना आयोगाच्या हे लक्षात आलं नाही की त्यांना केवळ भाषिक प्रश्न नाही तर राजकीय प्रश्नही हाताळायचा होता. अशा प्रकारच्या समस्या रोखण्याकरता आताच काहीतरी पावलं उचलली गेली नाहीत तर ते अगदीच मूर्खपणाचे ठरेल. यावर उपाय काय? उपाययोजना सुचवताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात की राज्याचं आकारमान निश्चित करण्यासाठी कोणत्या तरी मापदंडाचा स्वीकार करणं यातच या समस्येचं उत्तर दडलेलं आहे. हे अगदी उघड आहे. अशा प्रकारचा मापदंड निश्चित करणे ही काही सोपी गोष्ट नाही. एका राज्यात 2 कोटींपर्यंत लोकसंख्या असावी असा मापदंड स्वीकारला तर बहुतेक दक्षिणी राज्य ही संमिश्र राज्य होतात. त्यामुळे उत्तरी राज्यांपासून असलेल्या धोक्याशी सामना करण्यासाठी दक्षिण राज्यांचे आकारमान वाढवणे हे अगदी अशक्य आहे. आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकर म्हणतात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या उत्तरी राज्यांचं विभाजन करणे हाच एकमेव उपाय आहे. हा उपाय काँग्रेस कार्यकारी समितीला कसे काय सुचला नाही हेच मला समजत नाही. हे अगदी सरळ आहे. भाषावार प्रांत रचना करून फाजल अली आयोगाने उत्तरेचं एकत्रीकरण आणि दक्षिणेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे. आयोगाने हे हेतुपुरस्सर केलं असेल असं मला नक्कीच वाटत नाही. पण हेतुपुरस्सर असो अथवा निर्हेतुकपणे असो, वास्तव हे असं आहे
त्याचे भयानक परिणाम अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारली जाणं अत्यंत आवश्यक आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांची लहान लहान राज्यांमध्ये विभागणी करणे हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. आणि हा उपाय समजावून सांगताना ते बिहार आणि मध्य प्रदेश यांच्यातून 2 राज्य तयार करावीत असं त्यांनी सुचवलं होतं. आणि उत्तर प्रदेशाचं त्रिभाजन करावं आणि त्यातून 3 राज्य तयार करावीत असा प्रस्ताव नकाशा काढून डॉक्टर आंबेडकरांनी पुढे मांडला होता. त्यापैकी बिहारची विभागणी झालेली आहे. बिहार आणि झारखंड अशी 2 राज्य झालेली आहेत 2002 साली. मध्य प्रदेशातली विभागणी त्यांनी सुचवली होती तशी 2 भाग करून झालेली आहे विभागणी. एक मध्य प्रदेश आणि दुसरा छत्तीसगड अशी 2 राज्य तयार करून. उत्तर प्रदेशाची त्रिभाजन करण्याची जी मागणी डॉक्टर आंबेडकरांनी केली होती ती मात्र कार्यान्वित झालेली नाही. काही काळापूर्वी मायावतीजींनी मुख्यमंत्री असताना, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना त्या दृष्टीने प्रयत्न करून सुरुवात केली होती, पण त्यातून पुढे काही निष्पन्न होऊ शकलं नाही. मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांनी हा जो द्रष्टेपणा दाखवलेला आहे तो अत्यंत आश्चर्यकारक आहे. म्हणजे पहा, डॉक्टर आंबेडकर म्हणतात की एक भाषा एक राज्य हाच स्पष्ट आणि अत्यावश्यक आणि अनिवार्य उपाय आहे. या समजुतीखाली फाजल अली अवयव असला पाहिजे असं कुणालाही वाटेल, परंतु मी दाखवून दिल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एक भाषा एक राज्य हा स्पष्ट आणि अत्यावश्यक उपाय असूच शकत नाही. किंबहुना एक भाषा एक राज्य याच्या ऐवजी एक राज्य एक भाषा असा नियम असायला हवा. हा केवळ शब्दच्छल नाही, तुम्ही लक्षात घ्या. एक भाषा एक राज्य ही फाजल अलींची सूचना ग्राह्य न धरता डॉक्टर आंबेडकर म्हणतात की एक राज्य एक भाषा असा नियम असला पाहिजे. कारण फाजल अलींच्या सूचनेप्रमाणे एक भाषा एक राज्य हे तत्व जर स्वीकारलं तर उत्तरेकडे हिंदी भाषक खूप आहेत. त्यामुळे उत्तरेकडे संख्येने कमी परंतु आकारमानाने प्रचंड असलेली राज्य निर्माण होतील. त्या उलट दक्षिणेकडे संख्येने खूप परंतु आकारमानानं लहान असलेली अनेक राज्य तयार होतील. आणि त्यातून उत्तर आणि दक्षिण यांच्यामध्ये निश्चितपणे भविष्यामध्ये संघर्ष उद्भवू शकेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. आणि म्हणूनच त्यांनी एक राज्य एक भाषा असा नियम असायला हवा. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फाजल अलींची सूचना नाकारून, म्हणजे एक भाषा एक राज्य ही सूचना नाकारून त्याऐवजी एक राज्य एक भाषा अशा प्रकारची नियमावली असावी अशी मांडणी करून उत्तर आणि दक्षिण यांच्यामध्ये होणाऱ्या संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी उत्तरेकडच्या मोठ्या राज्यांचं विभाजन कसं करावं, कारण दक्षिणेकडच्या राज्यांचं विभाजन आणखी करता येणार नाही म्हणून, किंवा त्यांना मोठेही करता येणार नाही म्हणून, आणि त्या योगे उत्तर आणि दक्षिण यांच्यामधला संभाव्य संघर्ष कसा टाळता येईल याचं नेमकं दिग्दर्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काळाच्या किती पुढे होते हे पुन्हा एकदा या त्यांच्या पुस्तिकेतून, त्यांच्या या ग्रंथामधून पुन्हा एक वार सिद्ध झालेला आहे. मित्रहो, हे सत्र आपण इथेच थांबूया. यानंतर आपण पुन्हा भेटूया लवकरच. धन्यवाद. नमस्कार.